गेल्या 10 वर्षात भोसरी विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असून सर्वसामान्य नागरिकांसाठी विधानसभेच्या रिंगणामध्ये पदाची अपेक्षा न करता प्रामाणिक काम केल्याचा फायदा झाला असे सुद्धा अजित गव्हाणे असं म्हणालेले आहेत। अजित गव्हाणेंनी हे वक्तव्य केलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। घरातील वडीलधाऱ्यांकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं आणि त्यानंतरून शून्यातून राजकारणाचा प्रवास सुरू केला। अजित गव्हाणे माझ्या समोर येतात। त्यांना भोसरी विधानसभेचे खरं तर ते निवडणूक लढता येते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या म्हणजे इतिहासातला राजकीय प्रवासाला जी सुरुवात झाली आणि आता खरं तर आपण या भोसरी विधानसभेची उमेदवारी लढताय। माझं राजकीय प्रवास जो सुरू झाला तो युवक काँग्रेसच्या पासून। मी युवक काँग्रेसमध्ये मला 93 साली मी पहिल्यांदा उपाध्यक्ष झालो। परंतु मला जे काही माझ्या घरामधनं जे संस्कार झाले अगदी लहानपणापासून माझे आजोबा रामभाऊ पांडुरंग गव्हाणे त्यांना मोठे बाबा गावात म्हणायचे आणि ते भोसरीचा कारभार सगळा गावकीचा त्यांच्या हातात होता आणि अगदी लहानपणापासून मी ते जवळून पाहिलेले समाजाची सेवा करणं, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे काम त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केलं। माझे चुलते मारुतीदादा गव्हाणेंनी मग त्यांच्याबरोबर नंतरच्या काळामध्ये ती परंपरा पुढे चालू ठेवली आणि माझे वडील त्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। ती कॉलेज लाईफमधनं त्यांना सामाजिक कामाची आवड होती। ते वाड्या कॉलेजला त्या ठिकाणी त्यावेळी GS होते, कुस्तीमध्ये पैलवान होते आणि त्याच्यामुळे कुस्ती क्षेत्रामध्ये पण त्यांचं फार मोठं नावलौकिक होतं। ऑल इंडिया चॅम्पियन होते ते आणि त्याच्यामुळं असा राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातला हा जो काही माझ्यावरती संस्कार झाले ते लहानपणापासून झाले आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यापासून आणि मंडळाच्या माध्यमातून काम मी करत होतो आणि मग मला नंतर काही चांगली लोक माझ्या कुटुंबाबरोबर माझे काही चांगले सहकारी मित्र भेटले। माझं जास्त जवळीक आली ती स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे आणि विलास शेठ लांडे पाटील जे माझे काका आहेत। तर ह्या दोघांशी माझी अगदी जवळचे संबंध आले आणि मला समाजकारणाची, राजकारणाची आवड असल्यामुळं आणि ह्या दोघांनी माझ्यातले ते गुण ओळखले। त्याचबरोबर आजमभाई पानसरेंचं पण मला खूप मदत झाली। ह्या सगळ्या लोकांनी मला राजकारणामध्ये सुरुवात करताना फार मदत केली। अंकुश भाऊंनी मला त्या ठिकाणी पहिल्यांदा उमेदवारी दिली। मला नगरसेवक करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं आणि नंतरच्या काळामध्ये मी जे काही लोक भेटले त्यांचे चांगले संस्कार आणि त्या विचारातनं आजतागायत मी काम करतो आणि मी कधी पदाची अपेक्षा ठेवली नाही। म्हणजे आज सुद्धा मी विधानसभा लढवतोय परंतु मी त्या हेतूने कधीच काम केलं नाही। मी प्रामाणिकपणे सेवा करत गेलो। मला सुरुवातीला 2002ला मी पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा मी असा विचार केला होता की आपण 5 वर्ष संधी घ्यायची, चांगलं काम करायचं। परंतु पुन्हा लोकांनी ठरवलं की नाही आता परत राहिलं पाहिजे। मी सलग 4 वेळा मला लोकांनी निवडून दिलं। ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे 2002, 2007, 2012, 2017 4 वेळा मला नगर म्हणजे सलग। आता सुद्धा मी माझी झालो त्याचं कारण निवडणुका झाल्या नाही परंतु इतकं लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि एकूणच आता जी परिस्थिती समोर दिसते त्याच्यामुळं लोकांनी हा निर्णय घेतला। माझ्याबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक आहेत, काही महत्वाचे पदाधिकारी आहेत, नागरिक आहेत, हे स्वतःहून या ठिकाणी परिवर्तन करायच्या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणून मला हा लोकांकडनं फार मोठा प्रतिसाद मिळाला। लोकांनी मला त्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि म्हणून माझी भूमिका घेतलेली आहे मी। भाऊ, एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपला राजकीय प्रवास खरं तर घरातूनच खरं तर सुरू झाला। घरापासून खरं तर आपण राजकारणात बाळकडू घेतला आणि राजकारणात पुढे आला। मात्र भोसरी विधानसभेची जी निवडणूक आहे ती का वाटलं आपल्याला की आता लढावी आणि आपण लढणं गरजेचं आहे? काय एकंदरीत आपल्या पुढे प्रश्न होते? भोसरी विधानसभेमध्ये आणि एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही आतापर्यंत जी काही नेतृत्व आपण पाहिली, आता आमच्या भोसरी गावाची जी परंपरा आहे, आमच्या गावामध्ये अनेक लोकांनी विधानसभेमध्ये काम करायचं। त्याच्यात स्वर्गीय सोपानराव फुगे यांनी त्या ठिकाणी आमदार म्हणून हवेली तालुक्याचं नेतृत्व केलं। माजी महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे साहेबांनी आपल्या हवेली तालुक्याचं नेतृत्व केलं। विलास शेठ लांडे पाटलांनाही लोकांनी पूर्वी हवेली तालुक्याचा आमदार केल्यानंतर भोसरी विधानसभा त्या भोसरी विधानसभेत केलं। ह्या सगळ्या लोकांनी आणि शहरातल्या इतर लोकांनी सुद्धा या ठिकाणी काम करताना नेहमी समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम केलं।
आणि समाजाचं भलं करण्याची भूमिका, गावच्या परंपरा जपण्याची भूमिका आणि समाजामध्ये कुठेही तिढा होणार नाही, वादविवाद होणार नाही अशा प्रकारची भूमिका ठेवून आणि छान वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला. राजकारण करत असताना समाजाची सेवा करणं हा त्यांचा मेन उद्दिष्ट होता. दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांच्या हातात नेतृत्व दिलं गेलं त्यांनी ज्या पद्धतीने त्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्याच्यामुळं आमच्या मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये विशेषतः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून जी कामं आज आपण पाहतो, एवढं मोठं बजेट महापालिकेचं आहे आणि ह्या बजेट खर्च होत असताना ते योग्य कामांना खर्च न होता. आता ह्या वर्षीचं बजेट मी काही दिवसापूर्वी आयुक्तांना भेटलो आणि त्यांना विचारलं की किती बजेट आहे आपलं, तर त्यांनी मला सांगितलं 8,400 कोटी रुपयाचं ह्या वर्षी बजेट. इतकं मोठं बजेट आपल्या महापालिकेचं आहे. मग हे पैसे लोकांचे जे जमा होतात टॅक्सच्या माध्यमातून ते योग्य ठिकाणी खर्च होत नाहीत आणि त्याच्यामुळं झाले काय की कामं जी ते करतायत त्या कामातनं जसं मी आता अनेक ठिकाणी उदाहरणं दिली की भोसरीमध्ये अर्बन स्ट्रीटचं जे काम आहे त्याच्यामध्ये जवळपास 30-35 कोटीचा खर्च आला, ज्याला आम्ही सुरुवातीपासून विरोध करतो. मी असेल, रवी लांडगे असेल किंवा बाकीचे भारतीय जनता पक्षाचे पण नगरसेवक त्याला विरोध. आमचं म्हणणं असं होतं की हा जो रोड आहे हा अर्बन स्ट्रीटसाठी त्यांनी आम्हाला औंधची तुलना केली. त्यात आता औंध आणि भोसरीच्या रोडची तुलना होऊ शकत नाही, हा नॅशनल हायवे आहे. पण त्यांनी ते थोडं रेटून नेऊन काम करण्याचा प्रयत्न. प्रत्यक्षात आम्हाला जे चित्र दाखवलं होतं ते जे काही त्यांनी त्यावेळेस आम्हाला स्क्रीनवरती छान छान ते कन्सल्टंटनी पिक्चर दाखवले तसं काहीच झालं नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर तिथे इतकी खराब परिस्थिती आहे आणि अशीच कामं म्हणजे तो आमच्या तिथला तो 7.5 कोटीचा शीतलबागचा जो फुट ओव्हरब्रिज आहे तो त्यांनी जो केलेला आहे तर तो सुद्धा तिथे एकही माणूस कधी चालत नाही आणि पूर्ण भोसरी विधानसभा बकाल करून टाकले यांनी काम करताना. संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. संभाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा त्यावेळेस विरोध करत त्यांनी ती जागा हट्टाने त्या ठिकाणी पुतळा बसवायचा निर्णय घेतला. आज त्या मोजडीच्या पाटला संभाजी महाराजांच्या तडे गेलेले आहेत. जर ब्रॉन्झचं मटेरियल असतं तर तडे जाऊच शकत नाही, परंतु अशा पद्धतीने जो ठेकेदार त्यांनी दिला तो त्यांच्या मर्जीतला. अशी कामं त्यांनी शहरामध्ये संतपीठ उभं राहिलं. स्वर्गीय दत्ताकाका साठे यांनी ती भूमिका त्यावेळेस घेतली होती. आमच्या पक्षाची त्यावेळेस भूमिका होती की आपण ज्या परिसरात राहतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, माऊली तुकोबारायांची भूमी आपल्या दिवाळंदी आणि ते संतांचे विचार पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं. म्हणून आम्ही त्यावेळेस असा निर्णय घेतला होता की त्या ठिकाणी जी मुलं शिकतील राज्यभरातनं देशभरातनं अनेक मुलं या ठिकाणी आपल्याकडे येतात त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण त्या ठिकाणी देणं, त्यांच्या माध्यमातून काही कीर्तनकार प्रवचनकार घडणं आणि भविष्यातल्या पिढीला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून ती मुलं तिथं तयार होणं हे खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षित होतं. प्रत्यक्षात त्यांनी काय केलं ते एक तर टेंडरमध्ये भ्रष्टाचार केला तो वेगळाच विषय, परंतु आज ती उभं केलं आणि तिथं CBSE स्कूल सुरू केली. आता CBSE स्कूल सुरू केली आणि ती महापालिका पण चालवत नाही, ती एका प्रायव्हेट लोकांच्या ताब्यात ती दिली. 30-35 रुपये माझ्या माहितीप्रमाणे तिथं फी घेतली जाते. CBSE स्कूल गरजेची आहे परंतु ती तिथं नाही. इतर ठिकाणी खूप महापालिकेच्या इमारती आहेत पडून आहेत, तिथं मराठी स्कूल कन्वर्ट केलं पाहिजे तर तिथं ते व्हायला पाहिजे. परंतु त्यांनी तसं केल्यामुळं संतपीठासारख्या विषयामध्ये म्हणजे त्यांनी महामानवांनाही सोडलं नाही आणि संतांनाही सोडलं. अशा पद्धतीचं पूर्ण पिंपरी चिंचवड प्रत्येक कामामध्ये रिंग करणं, प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी स्वतःचे ठेकेदार बसणं. म्हणजे अगदी तुम्ही गल्लीबोळातली कामं सुद्धा पाहिली म्हणजे ड्रेनेजचं काम सुद्धा त्यांचेच ठेकेदार करतात, रस्त्याचं काम पण त्यांचेच ठेकेदार करतात. त्याच्यामुळे कामाला क्वालिटी नाही. आज तुम्ही पाहता शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम पूर्ण कोलॅप्स झालेली. रस्ते जे झालेत त्याची क्वालिटी बघा तुम्ही, एकदम खराब क्वालिटीचे रस्ते होतात. तुम्ही बघता इतर ज्या सुविधा पाण्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बघता रोज पाणी आम्हाला अपेक्षित होतं. जेव्हा आमचं महापालिकेत सत्ता होती तेव्हा आम्ही 24/7चं प्लॅनिंग करत होतो. आम्ही 24/7च्या हिशोबाने आमचं नेटवर्क टाकलेलं होतं आणि ते पुढची स्टेप होती. 2013ला जेव्हा महाराष्ट्राकडे आंध्राचं 267 MLD पाणी मंजूर झालं ते पाणी आपल्याला शहरामध्ये द्यायचं होतं आणि त्या माध्यमातून डेली पाणी लोकांना 24 तास पाणी द्यायचं आमचं प्लॅनिंग होतं. पण यांच्या ताब्यात महापालिका आल्यामुळे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. भोसरी विधानसभेसाठीचं विजन काय, कशा पद्धतीने अजित गव्हाणे पुढील काळामध्ये जनतेसाठी खरं तर प्रश्न मार्गी लावू शकतात किंवा कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात? एक तर पहिली गोष्ट शहर वाढतंय म्हणजे कारखानदारीमुळं IT पार्कमुळं या ठिकाणी देशभरातनं लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि मग या वाढत्या लोकसंख्येसाठी जे प्लॅनिंग पाहिजे म्हणजे आपण अर्बन प्लॅनिंग जे केलं पाहिजे, डेव्हलपिंग आहोत आपण, इथं जी लोकसंख्या राहायला येते त्यांच्यासाठी
पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे. आणि ते प्लॅनिंग आम्ही जे पवार साहेबांनी इथून मागच्या काळामध्ये केलेलं आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, तो दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढची 50 वर्ष मग इथल्या ह्या सगळ्या येणाऱ्या लोकांसाठी, ह्या वाढत्या लोकसंख्येसाठी 24 तास पाणी, चांगले रस्ते, ट्रॅफिक विरहित रस्ते, म्हणजे ट्रॅफिक जिथं जिथं हॉकर्स आहेत, हॉकर्सला सुद्धा चांगली सुविधा, हॉकर्ससाठी जागा देणं. आज हॉकर्सला फार हॉकर्समुळे ट्रॅफिकचा इश्यू होतोय, परंतु हॉकर्स सुद्धा हे समाजातले महत्वाचे घटक आहेत. त्यांना सुद्धा योग्य पर्यायी जागा देणं जिथं ट्रॅफिकला प्रॉब्लेम होणार नाही. आणि पॅरलल रस्ते तयार करणं. अनेक रस्ते आपल्या डीपी मध्ये आहेत. ते रस्ते करत असताना त्या जागा, ज्यांच्या जागेतनं रस्ते होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला जर दिला तर ते रस्ते ताब्यात येऊ शकतात. ते पॅरलल रस्ते करणं. कनेक्टिव्हिटीचा विषय आहे, जो 90 मीटरचा रस्ता आहे आपला, जो लोहगाव विमानतळापासून पुढे सोलापूर रोडला, तो रस्ता पॅचमध्ये झाला, तो पूर्ण करणे. पुण्यापासून आळंदीपासून आपण पुण्याला जातो, दिघीमध्ये तो बॉटलनेक केलाय, तो बॉटलनेक मोठा केला पाहिजे. पुढे जाऊन विश्रांतवाडी आणि दिघीच्या हद्दीमध्ये जो रस्ता आहे, जो सरकारी जमीन आहे, त्या ठिकाणी तो रस्ता वाढला पाहिजे, म्हणजे ती पुण्याची कनेक्टिव्हिटी तिथं वाढू शकते. आज जो खासदार कोल्हे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गडकरी साहेबांनी ज्याला मंजुरी दिली नुकतीच, नाशिक फाट्यावरनं तसा तो चांडोलीपर्यंत आहे, परंतु नाशिक फाटा ते मोशी जो आपल्या पिंपरी चिंचवडच्या हद्दीत, त्याला गती देणं त्या कामाला. त्याच्यामुळे तो ट्रॅफिकचा इश्यू. आणि जो आळंदीपासून देहूपर्यंत जो रोड आहे, आज तुम्ही पाहता तो रोड प्रचंड ट्रॅफिक असते तिथं. त्याच्यामुळे त्या ठिकाणची ट्रॅफिकची समस्या दूर करणं फार महत्वाचं आहे. त्याला अनेक पॅरलल रस्ते आहेत, जे रस्ते आपण करू शकतो आणि ते केले पाहिजे. तर ते आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त 24 तास पाण्याचा विषय आहे, त्याच्या व्यतिरिक्त इतर जे विषय आहेत, म्हणजे आमच्याकडे अनेक रिझर्वेशन्स आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झालो तेव्हा मी नगरसेवक होत असताना माझ्या प्रभागात काम करत, मी त्याच्यामध्ये अभ्यास केला होता की माझ्या प्रभागामध्ये 13 रिझर्वेशन्स आहेत, त्यातली 7 ठिकाणी जागा मोकळ्या आहेत, ते 6 ठिकाणी लोकांची घरं झाली. पण मी 7च्या 7 रिझर्वेशन ताब्यात घेतली. आणि त्यावेळेस TDR ही कन्सेप्ट नव्हती, मी भूसंपादन करून ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी आज डेव्हलप केले ते रिझर्वेशन. तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आमच्या भोसरी विधानसभेत जे जे रिझर्वेशन्स आहेत, जे मोकळे आहेत किंवा ते ताब्यात आले, ते डेव्हलप झाले पाहिजे. मग प्लेग्राऊंड असेल, गार्डन असेल, नाट्यगृह असेल, स्विमिंग पूल असतील, या ज्या सुखसुविधा लोकांना द्यायच्या त्या माध्यमातून दिल्या पाहिजे आणि ते मेंटेन पण झाले पाहिजे. आज परिस्थिती काय झाली, हे जे रिझर्वेशन्स डेव्हलप आम्ही केले, हे मेंटेन नाही. तुम्ही कुठल्याही रिझर्वेशनला जा, तुम्ही एखाद्या प्लेग्राऊंडला जा, गार्डनला जा, त्या ज्या हेतूने महापालिकेने खर्च करून ते बांधलेले, आज त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. त्याच्यामुळे ते डेव्हलप केल्यानंतर ते मेंटेन करणं ही पण फार मोठी जबाबदारी, ती आम्ही पुढच्या काळामध्ये करून दाखवू. भाऊ, एकंदरीत जर आपण पाहिलं तर भोसरी विधानसभा म्हणजे या मतदारसंघामध्ये गावकी आणि भावकीचं राजकारण मोठ्या प्रमाणात होतं. या विधानसभा निवडणूक लढत असताना कशा पद्धतीने ही जी समीकरणं आहेत ती आपली खरं तर जुळवली जाणार आहे, कशा पद्धतीने आपण त्या समीकरणांना साथ घालणार? नाही, आता गावकी भावकीचा जो विषय आहे, तर एकूणच सगळ्यांनी असं ठरवलं की परिवर्तन करतात. आता नुसतं आमच्या भोसरी भोसरी गावापुरतं जर पाहिलं तर या ठिकाणी लोकांचं आता मानसिकता आहे की बदल करायची. पूर्ण विधानसभेत आहे. भोसरीमध्ये लांडगे, फुगे, लांडे आमदार झाले. आता लोकांना वाटतं आता गव्हाण्यांना संधी दिली, अशी भोसरीच्या लोकांची मानसिकता आहे. आणि 10 वर्षात एकूणच जो कारभार आहे त्यामुळं लोकांमध्ये नाराजी असल्यामुळं लोकांचा निर्णय झालेला आहे. आणि नुसतं गावकी भावकी नाही, इथं जो बाहेरून आलेला वर्ग सुद्धा आहे, हा सुद्धा त्यांच्याशी मी खूप कनेक्ट आहे. मी ज्या भागातनं नगरसेवक म्हणून 20 वर्षानं लोकांशी समोरच झालेलो आहे, ही सगळी लोक माझ्यावर आहेत. ती मेजॉरिटी इतर शहरातनं, इतर राज्यातनं आलेली लोक आहेत आणि खूप छान माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याच्यामुळे एकूणच सगळी परिस्थिती माझ्यासाठी खूप अनुकूल आहे. मतदारांना कशा पद्धतीने आवाहन करसाल आणि पुढील काळामध्ये कोणकोणते महत्वाचे नेते खरं तर आपल्या या मतदारसंघामध्ये आता येणार? नाही, मतदारांना आव्हान करत असताना विषय असा आहे की आपण जे मतदान करतो, एक तर 100% सगळ्यांनी मतदानाला आलं पाहिजे. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना मतदानाचा जो हक्क आहे, तो आपण लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे तो बजावला पाहिजे. कारण ते पुढची 5 वर्ष आपली ठरवतात. नुसती 5 नाही, पुढची 50 वर्ष ठरत असतात. तुम्ही ज्याच्या हातात नेतृत्व देत असतात तो कसं काम करतो याच्यावरती आपली पुढची जनरेशन, फ्युचर अवलंबून आहे. आपल्या महिलांच्या सुरक्षिततेचा विषय, हे अनेक गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान राहणार आहे की तुम्ही सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवा आणि चांगलं वाईट बघून
लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण समाजामध्ये चांगल्या विचाराची लोक पुढे आली पाहिजेत आणि जी वाईट प्रवृत्ती समाजामध्ये बळावलेली आहे ती दूर करणं. आज तुम्ही पाहताय की मुलांकडं आज अगदी लहान वयामध्ये आपल्याकडं व्यसनाधीन मुलं झालेली आहेत, कारण सहजपणे ती उपलब्ध होत आहेत आज मुलांना, आणि हे संपूर्ण शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे त्याच्यावरती लोकांनी विचार केला. आपल्याला संस्कारबद्ध पिढी घडवायची पुढची. आज आपण पाहतो छोट्या छोट्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होत आहेत. असे समाजामध्ये विकृत लोक समाजामध्ये तयार झाले. ह्या विकृत लोकांना आपल्याला जागेवर आणावं लागेल आणि जी पिढी घडवते ती संस्कारबद्ध पिढी घडवावं लागेल. त्या दृष्टिकोनातून ही सगळी जे काही लॉ अँड ऑर्डरचा जो इश्यू म्हणजे ही व्यसनाचा विषय जो बोललो मी, ह्याच्यावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि लोकांनी तो विचार केला पाहिजे. आपल्याला इथून पुढे आणि एज्युकेशन सिस्टीम सुधारणं. आज शैक्षणिक संस्था आपल्याकडे बाहेरनं चांगल्या आल्या पाहिजेत. ज्या आपल्या शिक्षण संस्था आपल्या इथं काम करतात त्यांनी स्वतःला अपग्रेड करणं. मुलांना शिक्षण देताना प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याला जे काही शिक्षण गरजेचं आहे ते दिलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी इंडस्ट्री आणि वेगळे जे काही आपल्या शहरामध्ये वेगळे सेक्टर आहेत यांचं आणि एज्युकेशन म्हणजे संस्थांचं एक टायअप असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांनी मुलांना नॉलेज देताना त्यांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणि त्याला लगेच प्लेसमेंट पण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये करावं. म्हणून माझी लोकांना विनंती राहणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चांगल्या विचाराबरोबर राहावं अशा प्रकारची मी लोकांना कळकळीची विनंती करतो. भोसरी विधानसभा मतदारसंघ भयमुक्त होण्यासाठी लोकांनी परिवर्तन करणं गरजेचं असल्याचं मत अजित गव्हाणे व्यक्त करतायत. कॅमेरामॅन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.